श्रीगुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र नांदगावकरी आपल्या पूजा अर्चना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मंडळी, आता नुकतंच चैत्र महिना संपत आलेला आहे. तर चैत्र महिन्यापासून नवीन वर्षारंभ सुरू होतो. त्याचप्रमाणे नवीन वसंत ऋतूंचे आगमन होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये सहा ऋतू असतात. या 6 ऋतूंपैकी वसंत ऋतूमध्ये चैत्र आणि वैशाख हे 2 महिने असतात. चैत्र महिन्यामध्ये ज्याप्रमाणे गुढीपाडवा हा सण मोठा असतो, त्याप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा सण खूप मोठ्या प्रमाणात संपन्न केला जातो. अक्षय याचा अर्थ काय? कधीही नाश न होणारे, कधीही कमी न होणारे, अखंडपणे भरपूर टिकून राहणारे असे असल्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. याच दिवशी भगवान परशुराम म्हणजे भगवंताचा 6वा अवतार त्या परशुरामाचा जन्मदिवस मानला जातो. म्हणून या दिवसाला परशुराम जयंती असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी केलेले कोणतेही खरेदी ही कधीही क्षय पावत नाही, त्याची वृद्धी होत असते. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी केली जाते, विशेषतः सोन्याची खरेदी केली जाते. या ठिकाणी असे सांगितले गेले आहे की जर तुम्ही या दिवशी सोने खरेदी केली तर या दिवशी घेतलेले सोने हे कधीही गहाण ठेवावे लागत नाही. एवढे या दिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. या दिवशी बसवेश्वरांचा सुद्धा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी बसवेश्वर जयंतीसुद्धा साजरी केली जाते. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे भगवान व्यासांनी महाभारताचे लेखन गणपतीच्या सहाय्याने या दिवशी सुरू केले असेही सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य आणि चंद्र हे आपल्या उच्च राशीमध्ये असतात. म्हणजे काय? तर सूर्य हा मेष राशीमध्ये आणि चंद्र हा वृषभ राशीमध्ये असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्यापासून आणि चंद्रापासून मिळणारी ऊर्जा ही खूप असते आणि या ऊर्जेचा वापर मनुष्यसृष्टीला चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आपल्या कुंडलीतील सूर्य आणि चंद्र ही ज्या स्थानामध्ये असतील ती स्थानेसुद्धा अधिक प्रकारे बलवान होतात. म्हणजेच या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांची ऊर्जा जास्तीत जास्त या स्थानांना मिळून त्या दिवशी जास्तीत जास्त प्रगती होण्याचा संभव असतो, हा दिवस असतो. त्यानंतर ह्या दिवशी पितरांचा आदरपूर्वक करण्यासाठी पितरांची सुद्धा पूजा केली जाते. त्यानंतर ह्याच दिवशी हा 3.5 मुहूर्तापैकी एक समजला जातो. 3.5 मुहूर्त म्हणजे मागे आपण पाहिलं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि दिवाळीचा पाडवा हे 3.5 मुहूर्तापैकी दिवस असतात. या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया या दिवसाला काय महत्त्व आहे? तर या दिवशी आपण वास्तुशांती करू शकतो. वास्तुशांती बाकीच्या 3.5 मुहूर्ताला करता येत नाही. या दिवशी आपण विवाहसुद्धा करू शकतो. बाकीच्या 3.5 मुहूर्ताला विवाह करता येत नाही. या दिवशी आपण उपनयन संस्कार म्हणजे मुंज करू शकतो. बाकीच्या दिवसाला आपण मुंज करू शकत नाही. या दिवशी आपण उपनयन संस्कार, विवाह संस्कार, वास्तुशांती, नवीन गृहप्रवेश, भूमिपूजन, नवीन वस्तूंची खरेदी विक्री, त्याचप्रमाणे नवीन चांगल्या व्यवसायासाठी करारसुद्धा या दिवशी केले जातात. या दिवशी नवीन व्यवसायाला आरंभ केला तर व्यवसायाची वृद्धिंगत होते आणि व्यवसायातसुद्धा प्रगती होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त व्यवसाय प्रारंभ केले जातात. चैत्र शुक्ल तृतीया म्हणजे तीज या दिवशी चैत्रागौरीची स्थापना एका पाळण्यामध्ये करून रोज भक्तिभावाने सुवासिनी त्या चैत्रागौरीची अखंडपणे रोज पूजा करतात आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. ह्या पूजनाची सांगता अक्षय्य तृतीयेला होत असते. त्या दिवशी सर्व महिलांना एकत्र करून सन्मानाने हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि या दिवशी महिला आपल्या पतीसाठी जास्तीत जास्त आयुष्यवर्धनासाठी, चांगल्या आरोग्यासाठी चैत्रगौरीला प्रार्थना करत असतात. या दिवशी सर्व महिलांना बोलावून
पन्ह, डाळ, त्याचप्रमाणे हरभरे या दिवशी महिलांना दिले जाते आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न केला जातो. अक्षय्य तृतीयेला पार्वतीचा अवतार असलेली अन्नपूर्णा या देवीचा प्रकट दिन समजला जातो. भुकेलेल्यांसाठी अन्न देण्यासाठी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली, म्हणून या दिवशी केलेले अन्नदान, ह्या अन्नदानाचे पुण्य हे जास्तीत जास्त अक्षय्य असते, म्हणून या दिवशी जास्तीत जास्त लोकांना अन्नदान केले जाते. हा दिवस इतरांचे ऋण फेडण्यासाठी उत्तम मानला जातो. ह्या दिवशी 2 मातीच्या किंवा तांब्याच्या घटांचे म्हणजे कुंभाची पूजा करून त्यामध्ये पाणी, गंधाक्षत, फूल, तीळ, सातू, सुगंधित फुले, वाळा टाकून त्याची वसंत माधव देवताभ्यो नमः या मंत्राने पूजा केली जाते. आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे या दिवशी अनेक कुटुंबामध्ये याच दिवसापासून आंबे खाण्याला प्रारंभ केला जातो आणि या कलशांची पूजा करून खालील मंत्र श्रद्धापूर्वक म्हणून हे दोन्ही घट ब्राह्मणांना दान केले जातात. कोणते मंत्र आहेत ते? एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णू शिवात्मकः अस्य प्रदानात् तृप्य तु पितरोऽपि पितामहाः गन्धोदकतिलैर्विश्रं सान्नं कुम्भं फलन्वितं पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षय्यम् उपतिष्ठतो. यानंतर तिल तर्पण करतात. ह्या दिवशी केलेले तर्पणाचे पुण्य अक्षय्य असते अशी श्रद्धा आहे. या दिवशी पितरांचे सुद्धा पूजन करून पितरांची कृपा संपादन केली जाते. अशा प्रकारे अक्षय्य तृतीया हा दिवस खूप पुण्यकर समजला जातो. या दिवशी जास्तीत जास्त पूजन करून सर्वांनी पुण्य संपादन करावे आणि अक्षय तृतीयाचा आशीर्वाद सर्व कुटुंबांनी घ्यावा असे मी तुम्हाला आवाहन करतो. या अक्षय तृतीयाला सर्वांनी पूजन करून सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबाला मिळू दे अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. अशा प्रकारे सर्व कुटुंबियांनी आपल्याला जमेल तशी, आपली ऐपत असेल तशी आपण ईश्वराची आराधना करून, ईश्वराचे पूजन करून, इतरांचे सुद्धा पूजन करून, लक्ष्मी देवतेचे पूजन करून जास्तीत जास्त ईश्वराची कृपा संपादन करावी आणि अशी कृपा आपल्या कुटुंबाला मिळून सर्व कुटुंबांना सुख, शांती, समाधान, चांगले आरोग्य मिळू दे अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. शुभम भवतु. धन्यवाद.